नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो, आज पहिल्यांदा आपल्याला महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणावर ढगांची गर्दी या उपग्रह प्रतिमांमधून दिसत आहे. मित्रांनो, मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना, बळीवंश वेदर चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, बंगालच्या उपसागरातील लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम राज्यावर दिसू लागलेला आहे. या लो प्रेशर सिस्टीममुळे संपूर्ण राज्यात ढगांचं मोठं आच्छादन आपल्याला दिसत आहे. यामध्ये प्रामुख्याने तेलंगणा आणि तेलंगणाला लागून असलेला जो भाग आहे त्या भागात आहे. उत्तरेकडे नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यात आहे. मराठवाड्याच्या अंतर्गत भागात सुद्धा मित्रांनो पहिल्यांदा पावसाची शक्यता ही तयार झालेली आहे. कशा कशा पद्धतीने पाऊस पडेल त्याची माहिती आपण पाहू. हे पहा, वेगवेगळे मॉडेल मित्रांनो राज्यात जबरदस्त पावसाच्या नोंदी होतील आपल्याला दाखवत आहे. हा संपूर्ण मराठवाड्याचा भाग आहे. त्यामध्ये मित्रांनो तेलंगणाला लागून असलेला नांदेड, निजामाबाद, हैदराबाद, उत्तर भाग, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ हा संपूर्ण पूर्व मराठवाड्यातील भाग आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, इकडं मित्रांनो लातूर, धाराशिव पर्यंत ढगांची गर्दी आपल्याला दिसत आहे. येणाऱ्या 2 दिवसामध्ये आज आणि उद्या पावसाच्या ॲक्टिव्हिटीज या राज्यात निश्चित वाढतील अशी आशा ही तयार झालेली. हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही कशा पद्धतीने काळेकुट्ट ढग राज्यावर पहिल्यांदा जमा झालेले आहेत. विजासह वादळी पाऊस होण्याची शक्यता ही राज्यावर तयार झालेली आहे. त्यामुळे निश्चित मराठवाड्यातील जे अंतर्गत मराठवाडा आहे यामध्ये विशेषतः जालना जिल्हा मधील गोदाकाठ, अंबड, घनसंगी, गेवराई, बीड, परभणीमधील मित्रांनो पाथरी, मानवत, सेलू या भागात सुद्धा म्हणावा तेवढा पाऊस नाही. बीडमधील मित्रांनो केज, धारूरला थोडासा पाऊस आहे, परंतु बीडमधील गेवराई या भागात पाऊस नाही. आमच्या अंबड तालुक्यातील मित्रांनो शहागड, वडीगोद्री, वेहमंडा, पैठणच्या दक्षिण भागात पाऊस नाही. त्याचबरोबर कुंभार, पिंपळगाव या परिसरात पावसाचा जेमतेम आहे. या सर्व पट्ट्यामध्ये मित्रांनो आपल्याला पाऊस हा येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये निश्चित दिसून येईल. अशा पद्धतीचं वातावरण हे पहा मित्रांनो जबरदस्त पहिल्यांदाच आपल्याला राज्यावर वातावरण दिसत आहे. हे वातावरण पश्चिमेकडे सरकत आहे. त्यामुळे निश्चित मराठवाड्याच्या भागात सुद्धा पाऊस होईल. सध्या पूर्व मराठवाड्याकडून जोरदार पावसाच्या नोंदी आपल्याला होताना दिसत आहेत. जळगाव, धुळेमध्ये सुद्धा चांगल्या नोंदी दिसत आहेत. राज्यातून वेगवेगळ्या भागातून आपल्याला रिपोर्ट येत आहेत. मित्रांनो सध्या जरी बीडच्या आणि परिसरात गोदाकाठला फारशा पावसाचे ढगाचे आच्छादन जरी नसले तर भविष्यात अजून पुढील 3 घंट्यामध्ये ते 12 तासामध्ये त्या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे ECMWFचं मॉडेल आहे. जळगाव जिल्हा यामध्ये जबरदस्त पावसाचे नोंदी दाखवलेल्या आहेत. पुढे 31 तारखेपर्यंत हे वातावरण आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर उत्तर, सिल्लोड, कन्नड, चाळीसगाव या भागात पाऊस असेल. इकडे खाली नांदेड, हिंगोली, परभणी मित्रांनो बीड, जालना, लातूर, धाराशिव, सोलापूरच्या उत्तर भागापर्यंत या पावसाच्या नोंदी आपल्याला होताना दिसतील. डार्क तुम्हाला जो लाल कलर दिसत आहे हा अतिरिक्त पाऊस घेऊन येत आहे. निश्चित या पद्धतीने जर पुढील 2 दिवस हे वातावरण जर राहिले तर राज्यात समाधानकारक पावसाच्या नोंदी आपल्याला या लो प्रेशर सिस्टीमकडून होताना दिसतील. अशा पद्धतीनं हे ढगाचं आच्छादन निश्चित मित्रांनो आपल्या शेती पिकांना जीवनदान देईल एवढंच या निमित्ताने सांगतो. थांबतो. पुन्हा एकदा मित्रांनो या निसर्गाकडून आपण अपेक्षा करूया आणि राज्यात या लो प्रेशर सिस्टीममुळे भरभरून पाऊस पडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.